नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। एम.एच. बी.एड सी.ई.टी संदर्भात प्रॉपर मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती दिलं जातं। आज सकाळी जो व्हिडिओ अपलोड करण्यात आला तर याच्यामध्ये 30 जनरल नॉलेजचे प्रश्न मागील वर्षी परीक्षेमध्ये विचारलेले होते। आता उर्वरित 30 प्रश्नांचा सराव आपण पाहणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे महात्मा गांधी, विनोबा भावे, साने गुरुजी आणि कुसुमाग्रज। तर याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक बी विनोबा भावे। तर विनोबा भावे यांनी धुळे तुरुंगात असताना भगवद्गीतेचा मराठीत सुलभ अनुवाद केला आणि ज्याला गीताई असे नाव देण्यात आले। त्यामुळे गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिलेला आहे। याच्यानंतर 32वा प्रश्न जो पुढचा आहे तर श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक जे आहे ते कोणाचे आहे? सगळ्यांना माहितीच आहे, साने गुरुजी, वि स खांडेकर, पु ल देशपांडे व पु काळे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच श्यामची आई हे पुस्तक जे आहे ते साने गुरुजी यांचं आहे। तर यांनी अजरामर लक्षात घ्या की श्यामची आई ही साने गुरुजींची अजरामर कलाकृती आहे आणि जी मातृप्रेमाचे संस्कार करणारी मानली जाते। त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? विजय तेंडुलकर, कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर, राम गणेश गडकरी, प्रल्हाद केशव अत्रे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नटसम्राट हे जे नाटक आहे तर लक्षात घ्या 33वा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर। शेक्सपियरच्या किंग लिअरवर आधारित हे नाटक वि वा शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे। तर ही अधिक माहिती नटसम्राट या नाटकाची देता येणार आहे। पुढचा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण? वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर, पु ल देशपांडे, भालचंद्र नेमाडे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षात घ्या की वि स खांडेकर ऑप्शन क्रमांक ए वि स खांडेकर। कारण काय 1974 मध्ये त्यांनी ययाती हे पुस्तक लिहिलं होतं। तर ययाती या कादंबरीला पहिला मराठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले लेखक जे मराठी लेखक आहेत तर वि स खांडेकर। आता याच प्रश्नाचा उपप्रश्न सगळ्यात महत्त्वाचा माहितीचा आहे ययाती ही कादंबरी कोणाची आहे? वि स खांडेकर, शिवाजी सावंत, आनंद यादव, रणजित देसाई। आत्ताच आपण पाहिलं की ययाती ही कादंबरी वि स खांडेकर यांनी लिहिलेली आहे आणि याच कादंबरीला ज्ञानपीठ हा पुरस्कार पहिल्यांदाच मराठी लेखक वि स खांडेकर यांना मराठी लेखकांच्या भूमिकेमध्ये लेखकांच्या दुनियेमध्ये मिळालेलं आहे। त्याच्यानंतर 36वा प्रश्न मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण? शिवाजी सावंत, व पु काळे, विश्राम बेडेकर, श्री ना पेंडसे। अशा प्रकारे 36वा प्रश्न आहे। तर लक्षात घ्या की मृत्युंजय या कादंबरीचे लेखक जे आहेत ते ऑप्शन क्रमांक ए शिवाजी सावंत हे आहेत। कारण कर्णाच्या जीवनावर आधारित मृत्युंजय ही कादंबरी आहे आणि लक्षात घ्या की शिवाजी सावंत यांची ही प्रसिद्ध साहित्यकृती ओळखली जाते मृत्युंजय। त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे अचूक उत्तर आहे। पांगिरा आणि झोंबी या नाटकाच्या लक्षात घ्या या कलाकृती कोणाच्या आहेत? म्हणजेच पांगिरा कादंबरी आहे, झोंबी देखील कादंबरी आहे, यांचे लेखक कोण? ऑप्शन ए भालचंद्र नेमाडे, ऑप्शन बी आनंद यादव, ऑप्शन सी दया पवार, ऑप्शन डी लक्ष्मण माने। तर लक्षात घ्या झोंबी पांगिरा हे यांचे जे लेखक आहेत ते आनंद यादव आहेत। ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे कारण का त्यांची झोंबी ही प्रसिद्ध आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे आणि पांगिरा देखील त्यांचीच आहे। त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हा अचूक पर्याय आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे मराठी भाषेचे पाणिनी लक्षात घ्या मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? ऑप्शन ए दादोबा पांडुरंग तरखडकर, ऑप्शन बी बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन सी वि का राजवाडे आणि ऑप्शन डी म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे
दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जातात, कारण का त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण शास्त्र शुद्ध पद्धतीने मांडण्याचे महत्त्वाचं कार्य दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केले, म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते. हे रिझन तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. म्हणून मराठी भाषेचे पाणिनी ऑप्शन क्रमांक ए दादोबा पांडुरंग तरखडकर बरोबर आहेत. 39वा प्रश्न, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण? महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन ए व्यंकटेश माडगुळकर, ग दी माडगुळकर, ऑप्शन सी लक्षात घ्या शंकरराव खरात आणि ऑप्शन डी अण्णाभाऊ साठे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, लक्षात घ्या, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक जे आहेत ते व्यंकटेश माडगुळकर. ऑप्शन क्रमांक ए. तर कारण ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारी ही कादंबरी बनगरवाडी आहे आणि व्यंकटेश माडगुळकर यांची प्रसिद्ध रचना ही ओळखली जाते, म्हणून ए हा ऑप्शन अचूक आहे. प्रश्न 40वा शिक्षक अभिवृत्ती टीचर ॲप्टिट्यूड संदर्भात आहे. विद्यार्थ्याने वर्गात प्रश्न विचारल्यास शिक्षकाने काय करावे? यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे उत्तर द्यावे, गप्प बसावे, वर्गाबाहेर जाण्यास सांगावे, दुर्लक्ष करावे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कारण का विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा जी असते ती समाधान करायची असते. तर हे शिक्षकाचं मुख्य कर्तव्य आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये रस मिळेल आणि त्यांची अभ्यासातली रुची टिकून राहील, यासाठी ऑप्शन ए उत्तर दिले पाहिजे. 41वा प्रश्न आहे. अध्यापनाची सर्वोत्तम पद्धत कोणती? व्याख्यान, चर्चा आणि प्रात्यक्षिक, केवळ वाचन आणि पाठांतर. तर 41वा प्रश्न आहे, याचं अचूक उत्तर आहे चर्चा आणि प्रात्यक्षिक. कारण लक्षात घ्या, केवळ व्याख्यानापेक्षा चर्चा आणि प्रयोगातून मुलं जी आहे ती अधिक शिकतात आणि चांगल्या प्रकारे त्यांना ज्ञान मिळतं आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो. केवळ व्याख्यान, वाचन आणि पाठांतर याच्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत नाही. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. 42वा प्रश्न, शाळेत शिस्त राखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता? शारीरिक शिक्षा हा तर चुकीचाच ऑप्शन आहे. पालकांना बोलवणे थोडासा बरोबर आहे. मुलांच्या वर्तनाचे योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक दंड हे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी, कारण का विद्यार्थ्यांना शिस्तीचं महत्त्व पटवून सांगितलं तर विद्यार्थ्यांकडून कोणतीही चूक होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या की विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणे आणि शिस्त लावण्याची सर्वात प्रभावी आणि सकारात्मक पद्धत आहे. 43वा प्रश्न, फळ्यावर लिहिताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी? अक्षर स्पष्ट आणि मोठी असावीत, खूप वेगाने लिहावे, रंगीत खडू वापरू नयेत, लहान अक्षरात लिहावे. प्रश्न 43वा आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अक्षरे स्पष्ट आणि मोठी असावी, कारण का फळ्यावर लिहिलेला मजकूर वर्गातील शेवटच्या विद्यार्थ्याला शेवटच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचता आला पाहिजे आणि त्याचबरोबर नीट समजणे देखील आणि त्याचबरोबर दिसणे देखील महत्त्वाचे आहे. म्हणून ऑप्शन ए हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 44, आधुनिक शिक्षणामध्ये कोणाला केंद्रबिंदू मानले जाते? शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, समाज. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती असल्याने आधुनिक शिक्षणात विद्यार्थ्यांना एक केंद्रबिंदू आणि अतिशय महत्त्वाचे केंद्रबिंदू मानलं जातं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी बरोबर. वर्ग अध्यापनात सर्वात महत्त्वाचे साधन कोणते? फळा, TV, रेडिओ आणि चित्रपट. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच वर्ग अध्यापनामध्ये फळा ऑप्शन क्रमांक ए ही महत्त्वाची भूमिका बजावते, कारण का लक्षात घ्या, वर्गात सर्वात महत्त्वाचे, स्वस्त आणि शिक्षकांसाठी सहज उपलब्ध होणारे साधन म्हणजेच फळा. म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी काय आवश्यक आहे? खेळ, मूल्यमापन परीक्षा, सहल आणि सुट्ट्या. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मूल्यमापन परीक्षा, कारण का मूल्यमापन केल्याने विद्यार्थ्याला किती समजलेले आहे किंवा किती ज्ञान झालेले आहे तर हे समजते आणि त्याबरोबर कोठे सुधारणा करणे आवश्यक आहे तर हे मूल्यमापन आणि परीक्षा यामुळेच अंमलबजावणी करता येते. यामुळे ऑप्शन क्रमांक बी हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 47वा, निरंतर शिक्षणाची लक्षात घ्या, निरंतर जे शिक्षण आहे तर हे कशाशी संबंधित आहे? केवळ पदवी मिळवणे, आयुष्यभर शिकणे, फक्त शाळेत शिकणे,
नोकरीसाठी शिकणे. तर सगळ्यांना माहिती पाहिजे की निरंतर ही म्हणजेच की कायमस्वरूपी चालू राहणारी प्रक्रिया असते. तर हे शिक्षण हे कायमस्वरूपी चालू राहणार आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आयुष्यभर शिकणे. म्हणजेच लक्षात घ्या की निरंतर शिक्षण म्हणजे शिक्षणाची प्रक्रिया केवळ शाळेपुरती मर्यादित नसून ती आयुष्यभर सुरू राहण्याची प्रक्रिया आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शिक्षक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? सगळ्यांना माहितीच आहे. ऑप्शन क्रमांक ए 5 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर, 14 नोव्हेंबर, 26 जानेवारी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की 5 सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन 5 सप्टेंबर म्हणून साजरा केला जातो. तर ही महत्त्वाची बाब आहे. याच्यानंतर 50वा प्रश्न आहे, भारतातील शिक्षण हक्क कायदा RTE कोणत्या वर्षापासून लागू झाला? 2005 साली, 2009 साली, 2010 साली, 2012 साली. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की 2010 साली भारतातील शिक्षण हक्क कायदा RTE म्हणजेच राईट टू एज्युकेशन हा जो कायदा आहे तो लागू करण्यात आला. आणि लक्षात घ्या शिक्षण हक्क कायदा RTE 2009मध्ये हा मंजूर करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 मध्ये करण्यात आली. म्हणजे त्या तारखेपासून झालेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आहे. यंग इंडिया या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, साने गुरुजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महात्मा गांधीजी. कारण का महात्मा गांधीजींनी यंग इंडिया या साप्ताहिकाच्या माध्यमातून आपले विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवले होते आणि तेच या वृत्तपत्राचे संपादक होते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हा अचूक पर्याय आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश कोणता आहे? अमेरिका, चीन, भारत आणि रशिया. तर यामध्ये अचूक पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत. कारण का लोकसंख्येच्या दृष्टीने विचार करता भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 53वा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उपराष्ट्रपती. भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक बी हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 54वा, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला विद्येचे माहेरघर म्हणून म्हटले जाते? मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि पुणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं शहर ऑप्शन क्रमांक डी, पुणे हे बरोबर आहे. कारण का पुण्यात अनेक जुन्या आणि प्रसिद्ध शिक्षण संस्था असल्याने या शहराला विद्येचे माहेरघर असे म्हटलेलं आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग NCERTचे मुख्यालय कोठे आहे? बघा, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर जे आहे म्हणजेच NCERTचे मुख्यालय मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता. तर महत्त्वाचा प्रश्न आहे 55वा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नवी दिल्ली. तर लक्षात घ्या NCERT ही केंद्र सरकारची महत्त्वाची शैक्षणिक संस्था आहे आणि या लक्षात घ्या संस्थेचं मुख्यालय तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हा अचूक पर्याय आहे. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न आणि परमवीर चक्र. तर लक्षात घ्या सगळ्यात सर्वोच्च नागरी पुरस्कार यामध्ये ऑप्शन क्रमांक सी हा अचूक पर्याय आहे. कारण का भारतरत्न हा देशातील कला, साहित्य, विज्ञान आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीसाठी दिला जाणारा नागरी पुरस्कार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न 57वा, कोणास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते? पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल. तर ऑप्शन क्रमांक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. कारण का मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते आणि त्यांच्याच देखरेखीखाली ही राज्यघटना तयार झालेली आहे आणि त्यांची राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 58वा, प्रकाश संश्लेषण
फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात? कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये वनस्पती आहेत कार्बन डायऑक्साईड आहेत ते आपल्या शरीरात घेतात आणि ऑक्सिजन जे आहेत ते बाहेर सोडतात. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे युनायटेड नेशन्स मुख्यालय कोठे आहे? लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क आणि जिनिव्हा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. संयुक्त राष्ट्रसंघ युनायटेड नेशन्स यांचं मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे आणि मुख्य कार्यालय लक्षात घ्या न्यूयॉर्क हे अमेरिका शहरामध्ये येतं. प्रश्न शेवटचा शिक्षण हे प्रक्रियेपेक्षा प्रगती आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले? शिक्षण हे प्रक्रियेपेक्षा प्रगती आहे हे स्वामी विवेकानंदांनी म्हटले का? ॲरिस्टॉटल यांनी म्हटलं का? प्लेटो यांनी म्हटलं का? जॉन ड्यूई. तर हे जे शिक्षण हे प्रक्रियेपेक्षा प्रगती आहे तर हे सर जॉन ड्यूई यांनी म्हटलेलं आहे. कारण का शिक्षणाला केवळ एक प्रक्रिया न मानता ती प्रगतीची आणि सामाजिक विकासाची पायरी म्हटली जाते. म्हणून शिक्षण हे प्रक्रियेचे प्रगती आहे प्रक्रियेपेक्षा प्रगती आहे असे सर जॉन ड्यूई यांनी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे BEd CET संदर्भात 50 प्रश्नांचा सराव आपण पाहिला. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. BEd CET संदर्भात प्रॉपर कोचिंगसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.